डिजी टपाल आलय. मुंबई सगळ्यांची स्वप्न पूर्ण करणारं एक आलिशान शहर. आणि ह्या शहरात जर आलिशान पद्धतीने राहायचं असेल तर तुमच्याकडे हवेत पैसे आणि त्यासाठी हवी भरभक्कम पगाराची नोकरी. अशीच नोकरी मिळवण्यासाठी गावरान ब्रोला करायची आहे तयारी. या तयारीसाठी त्यांच्या मेंटरने त्यांना मदत करायची आहे. त्यांचा बायोडाटा बनवून त्यांना कॉर्पोरेट इंटरव्ह्यू साठी तयार करून इंटर्नशिप मिळवून द्यायची आहे. ऑल द बेस्ट. इंटरव्ह्यू काय मला कधी काय ऐकून माहित नव्हतं. कसली इंटरव्ह्यू द्यायलाच गेलो नव्हतो आणि कधी घ्यायला पण गेलो नव्हतो. मी कधी लाईफमध्ये इंटरव्ह्यू नाही दिला. मी कधी माझा रेझ्युमे नाही बनवला ना. मी कधी लॅपटॉप वापरलाय. आता मला हे सगळं करायचं होतं ह्याच्यासाठी. आणि मी तर खूपच एक्सायटेड झाली कारण की मी एक इंजिनियर आहे आणि मला सगळं माहिती आहे जॉबचं. रेझ्युमे कसं बनवतात, जॉब एक्सपिरियन्समध्ये काय लिहितात, स्किल्स काय असतात. इंग्लिशमध्येच विचारलं. काय काय सांगणार. माय नेम इज अथर्व. आय एम 20 years old. किती बरोबर बोलते. माय फ्रॉम आय एम फ्रॉम वाई महाराष्ट्र. आय एम फ्रॉम वाई महाराष्ट्र. माय हॉबी इज बैलगाडा शर्यत. बैलगाड्या शर्यत नाही, बुलकार्ड रेसेस. बुलकार्ट रेसेस. And this is my profession also. दिस इज माय And प्रोफेशनल. and आय एम that is फाईन. तुम्ही बी फाईन. सगळीच फाईन. जातो नाही. घराकडं. काम धंदा बंद. ऐक, आता हे बघ कसं असतं. प्रोसेस सांगते मी तुला. सगळ्यात पहिलं भेटलो ना त्यांना की हॅलो. आता समज दुपार असेल तर नाही का गुड आफ्टरनून म्हणायचं. या आठवड्यात तास काढला पाहिजे मला एकतरी. माझा खड्डा झालाय. हॅलो झालाय. आमचा खड्डा चांगला आम्ही खड्ड्यातच आहे का अजून पण. आता सेल्स अँड मार्केटिंग मध्ये कसं असतं की आता समज हे प्रोडक्ट आहे, ही बॉटल आहे, ठीक आहे. तर ह्या बॉटलचा सेल्स म्हणजे काय की एक प्रोडक्ट सेल करतोय आपण. तर किती स्टॉक मध्ये उरलंय, किती विकलं गेलंय, किती उरलंय, कितीला आहे ते मला नाही पाहिजे. ते मी सांगते काय कितीला आहे ह्या सगळ्या गोष्टी. आणि मार्केटिंग म्हणजे जर हे प्रोडक्ट मग तू असं करतोस इंटरेस्ट नसल्यासारखं. आणि मी कसं तुझं मेंटरशिप करायचं सांग मला. आता मी एवढं जीव ओतून सांगते. आता मी जेव्हा शिकवत नाही तेव्हा तू स्टेजवरती काय बोललास की नाही का काय शिकवलं नाही ना मला, माझं मीच केलं. आता मी एफर्ट्स टाकते, मी शिकवते. गावात कवटीजवर म्हटले मला शिकवलं नाही. काय म्हणतो त्याला शिकवलं नाही म्हणलं रेंज. बरं आहे बाबा. तू म्हणला सारे की माझं मी एकट्यानं केलं, तिनं मला काय शिकवलं नाही. असं म्हणलंय. जेन्युइनली सांग विजय. मला काय माहित नाही काय बोलला. माझं लक्ष नव्हतं तेव्हा. वेलकम टू महाराष्ट्राचा बिगेस्ट रियालिटी शो चल भावा सिटी. इथे गावात सिटी नाही, सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. आता कसं वाटतंय सिटीत गाव गाजतंय. कॉर्पोरेट लाईफ आपल्या शहरासाठी काही नवीन नाही. हां, पण आपल्या गावरान ब्रोसाठी मात्र हे सगळं खूप नवीन असणार आहे. म्हणजे इंटरव्ह्यू, इंटर्नशिप, जॉब प्रोफाईल, जॉब प्लेसमेंट, डेडलाईन्स हे सगळं त्यांच्यासाठी खूपच नवीन असणार आहे. आता काय आहे, उद्या जर का त्यांनी ठरवलं की आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी शहरात जायचं आहे आणि अशी काहीतरी नोकरी करायची आहे कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, तर हा अनुभव कुठेतरी त्यांच्या उपयोगाला यावा. म्हणूनच आपला आजचा हा स्पेशल टास्क चल भावा ऑफिसा. नमस्कार, मी श्रेयस सळपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या आगळ्या वेगळ्या शो मध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटी. काय मी आपल्या सिटी सुंदरीनं सांगितलं होतं आपल्या गावरान ब्रोची सगळी तयारी करून घ्यायला. त्यांची तयारी कशी चालली आहे चला बघूया. जेव्हा पण कोणी माणूस तुझ्याशी बोलत असेल तर त्याच्या समोर बोलायचं, त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं. कोणीतरी बोलताना तुझं आपलं चाललंय मग ते कसं वाटतं त्यांचा अपमान होतो. सगळ्यात पहिले जाऊन ग्रीट करायचं. गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, हे हॅलो.
गुड आफ्टरनून. नमस्कार, माझं नाव रामा सोनावणे आहे. मी 18 वर्षाचा आहे आणि मी बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स परस्यू करतोय, शिकतोय. रामा सोनवणे आहे. मी 18 वर्ष आहे. मी बॅचलर करत आहे. बॅचलर्स इन कम्प्युटर सायन्स करत आहे. बॅचलर कम्प्युटर आणि सध्या मला जॉबमध्ये एक्सपिरियन्स घ्यायचा आहे म्हणून मी अप्लाय केलं. जॉबमध्ये मला एक्सपिरियन्स घ्यायचा आहे. हां, खायला बोललो आम्ही आपण कधी काय केलं नाही. इंटरव्ह्यू आपलं कार्यक्रम भलं, मी भलं आणि माझं घर भलं. तर आम्ही हे ॲम्बिशन मतलब तुला लाईफमध्ये काय करायचं आहे ते ॲम्बिशन आहे. सांग काय करायचं आहे लाईफमध्ये. लाईफमध्ये मार्केटिंग करून मला ओळख वाढवायची. माझ्यात जी भीती होती ती मला नाहीशी करायची आहे, कारण मला लोकांशी जास्त संवाद साधायचा आहे. माझं स्वप्न की स्वतःचं घर असावं, 2 व्हीलर 4 व्हीलर असावं, 10-12 हजारची नोकरी असावी. 10-12 हजारात काय येतं? काय येतं म्हणजे खरं चालतं महिनाभर बास की. डिनाय करू नको कुठल्या गोष्टीला की नाही का मला नाही माहिती किंवा मला नाही विकायचं असं नाही. उत्तरं दे, कॉन्फिडेंटली उत्तरं देत राहा. मला कुस्ती खेळताना एवढा त्रास झाला नाही, पण ती आवडतानाच एवढा त्रास झाला. पहिल्या स्टार्टिंगला बूट, कडंग, सॉक्स इथं पत्र, परत आणि गळ्यात घालायचा फास, त्यासला टाय म्हणत आहे. आयुष्यात माझ्या तर पहिल्यांदाच असं काहीतरी घातलं. 15 मिनिटं मी आरशासमोर बघून स्वतःला बघून हसालतो. तेव्हा प्रणाली पण टिंगल काढाल ती. हा हिरो हिरो अभिनेता अभिनेता. असं छपरीवाणी का घातलेस? जरा नीट घाल की. हेच की एवढे चांगले कपडे घातले तरी छपरी दिसतेस. म्हणजे तू तर म्हण. तू आता माझं तोंड मला हे नको करूस का ना. काय माझं तोंड चपली लय म्हणतेस घाण मग? आहे. मग नीट असं कसं चालतोस? असं चाल ना जरा. मग कपड्या असाच चालतोय. आत्ता बघितलं मी असं चालत होतास फुल पोट बीट सगळं हात आवळून. असं चाल ना जरा असं तसाच छान चालतो. मुलासारखा. स्किल्स म्हणजे स्किल्स म्हणजे काय तुला झालं? काय सांगितलं? आवड. स्किल्स म्हणजे skills MIDC म्हणजे तू काय करत होता? एक्सपिरियन्स. हां जॉब एक्सपिरियन्स झालं ते बाळा. जॉब एक्सपिरियन्स मध्ये तर वडापाव गाडी वगैरे स्किल्स म्हणजे स्किल्स. आता माझे कबड्डीचे त्याची स्किल आहे की हे कबड्डी खेळू शकतो. हां स्किल आहे. आणि हॉबी काय झाली? तुला काय आवडते? मला काय आवडते? आत्ताच सांगितलं ना मी. आवड म्हणजे हॉबी. दिप्या हा टास्क आहे ना ह्याच्याकरी करता नाही आहे की तुम्हाला ते करता येतं की नाही. तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलू शकता हे बघणार आहे. मित्रांनो, आज आपल्याकडे स्पेशल पाहुणे आलेत आपल्या या टास्कसाठी. सगळ्यात आधी आपली निर्माती आणि अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आणि आपल्याबरोबर आलेत सुनील बारवे. क्या बात है. So good to see you. Good to see you. लागेल ते आता थांबायचं लागेल त्या इथे इथे ही लिफ्ट आहे ऑटोमॅटिक. ती वरती घेऊन जाणार. खतरा माझी बिल्डिंग. कुठे चाललंय? इथं जागे का थांबले आणि नाही जाती वरती. शपथ पडलो की मारणार ना. ठीक आहे काय नाही तर सेन्सर लावलेत. चला जेव्हा आपण एंटर करतो तेव्हा कॉन्फिडेंट आणि स्माइल. Please have a seat. May I come in, sir? Come in. Hi, sir. Hi. Hello. Hi, sir. बस बस. Thank you, sir. काय आणलंस तू? फाईल. CV आहे ना तो? मला मराठी नाही येत सर. तर काय येते तुला? थोडासा आधी तो घाबरून गेला होता. तिथे मला पण असं झालं की यार सुरुवातीला नको घाबरू. आय एम सॉरी.
मला मराठी येते आणि मला इंग्लिश नाही येत. शिकलायस किती? हां, मी 10वी आणि 11 आपलं 12वीमध्ये शिकलो नाही. शांत हो. श्वास घे एकदम. सर शांत हो. हां एकदम घाबरलो होतो. मग नंतर मग त्यांनी मग रोज दिला मला. क्रिएटिव्ह पद्धतीने ते फुल विकून दाखव आम्हाला. कसं विकशील? बोलायचं नाही ना सर अजिबात. कसंही तू बोलायचे बोल, गाणं म्हण, कसंही कर, तू ठरव. क्वालिटी एक नंबर आहे सर. किती हरवलं तरी पण नाही, काहीच नाही झालं सर. घेशील फुल विकत? एवढा तू आरडाओरडा केल्यावरती कसं घेणार ना? का तू काय दाखवलंस आम्हाला आता? काय दाखवलंस? थोडंसं इकडून तिकडं लवता हलवलं नाही का, थोडंसं स्ट्रॉंग दाखवलं. हा सर फुल खूप स्ट्रॉंग आहे सर, 1 महिना टिकेल. फुल काय तुटत नाही म्हणून घेतात का? फुल छान दिसतं म्हणून घेतात, नाजूक असतं म्हणून घेतात. नाजूक असते म्हणून सर. तर मग तू गाणं म्हणत म्हणजे कुठलंही तुझी चाल ठरव. फुलाबद्दलच्या 2-3 गोष्टी सांगण्यास सांग. हा फूल किती सुंदर आहे, याच्यामुळे कितीतरी प्रेमाच्या गोष्टी होतात. याला बघताच मुली इम्प्रेस होतात. घेतलं फुलाबाळ तुझं? तू आधी प्रयत्न केलायस म्हणजे? नाही सर, मग तुला कसं माहित? मी बघितलंय TV मध्ये वगैरे वगैरे नाही का, ते हिरोज देतात ना हिरोईनना रोज आणि प्रपोज करतात म्हणून थोडं माहीत आहे सर. अच्छा, मग तुला जर आम्ही आता एक कशी नोकरी दिली की आम्ही कंपनीत फुलं विकतो. हां सर. आणि तुझं कामच आहे हां सर. सेल्समध्ये बाहेर फुलं विकण्याचं. हां सर. किती पगार देशील त्याला तू? तुला काय वाटतं? 10,000 रुपये. 10,000 करशील? 10,000 नोकरी? हो सर. मुंबईमध्ये? हो सर. 10,000 नोकरी. मुंबईत कसं चालेल 10 ते 15 मध्ये? तुझा राहायचा खर्च किती माहिती आहे मुंबईत? 10,000 रुपये तिथेच गेले खोलीचे. आता पुढे एखादा स्वस्त रूम पाहिजे सर. किती का स्वस्त रूम? महिन्याचं 5,000. पुढे पुढे 2,000 समजा महिन्यातला माझा एकट्याचा खर्चच आहे. कशाचा खर्च आहे? 2,000 खाण्यापिण्याचा. पुढे 8 तास इथे काम करीन सर तुमच्यामध्ये. आणि जे उरलेले 6 तास आहेत सर ते दुसरे इथे. तसं बाबा. अच्छा, तसं काम करणार तू. तुझ्या खेळाचं वगैरे काय होईल मग? होतं सर. 2-3 तास मी देणार सर इथे काय म्हणतात कबड्डी क्लबला. हां, कबड्डी क्लबमध्ये पण जाणार तू? हो सर. सगळंच करणार आहेस तू? टाईम टू टाईम काम करणार सर. पहिलं वेळ ठरवणार, तुमचा वेळ माझा वेळ, ठीक आहे. त्याच्यानंतर मी कबड्डी क्लबचा वेळ ठरवणार आणि मी जिथे जाईन दुसऱ्या कामाला कुठेतरी वेटर वगैरे म्हणून, त्याला फक्त मला तू जास्त नको हाफ पेमेंट दे, पण मी तुझा 6 किंवा 5च घंटे मी तुझं काम करू सोबत लागणार आणि नंतर मी मग माझ्या कामाला जाणार. आकांक्षा आहेत, प्रयत्न आहेत, पण बघ अवघड आहे बाबा, एवढं सोपं आयुष्य नसतं. चांगली उत्तरं दिलीस, पण थोडं रिअलिस्टिक राहा आयुष्यात. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सर. त्याच्यात कॉन्फिडन्स खूप आहे, त्याला करण्याची इच्छा खूप आहे. बट गायडन्सची गरज आहे. थँक्यू मी सर. या कम इन. ही नॉट. सांभाळून तोडशील का काय? सांभाळून बाबा. तोडलं नाही ना काय? नाही नाही पाय लागलं सर. हाय हॅलो, माय नेम इज अर्जुन खंडुमाळी. हाव आर यू? आय एम गुड. हाव आर यू? आय एम गुड. बस. थँक्यू. अर्जुन तुझ्या हातात काय? ते नाही फाईलीस. काय त्यात फाईलमध्ये? फाईलमध्ये मी स्वतःच्या मीटिंग्सला कधी एवढा विचार केला नसेल. मी अशीच जाते आणि ह्याच्या वेळेला मी अशीच बसलेली. म्हटलं
आता काय करतो, आता काय बोलणार, जमेल काय याला? एक काम कर, चल मी तुला एक टास्क देतो, तुला वस्तू विकता येतील. मला वाटलं होतं की हा ब्लँक जाणार कुठेतरी. मला त्या वस्तू विकताच येणार नाही, मला म्हणजे त्याच्यात इंटरेस्टच नाही. अरे इंटरेस्ट नाही, मग नोकरी आमच्याकडे हाच जॉब आहे मार्केटिंगचा. ते सगळं ऐकून माझं असं झालं की वन मोर पॉइंट, की आता इथे पण गोची झाली. नोकरी म्हणून तू काय करणार इथे आता? मला सेल्सची नोकरी करायची आहे. काय करशील सेल्समध्ये? मग मला एखादी वस्तू विकता येईल? विकता येईल. चल आता हे मला विकून दाखव. सरी अंगाला लावायची पावडर आहे, लावली तर एकदम भारी वाटणार तुम्हाला. गरम पण होणार नाही, काय होणार नाही. गरम होणार नाही म्हणजे काय होणार? त्यांनी काय त्यात बर्फ आहे? थंडीच्या वेळेला काय करायचं मग? थंडीच्या हे नाही, ह्याचा काय उपयोगच होणार नाही थंडीला. अरे मग तू नाही होणार म्हणजे तू विकत नाही येत म्हणजे. त्याने हे एक मिस्टेक केली की हे घमोरीचा पावडर बोलला, यापेक्षा तो रेग्युलर पावडर बोलला होता तर ते थंडी आणि गरमीमध्ये दोन्हा सीझन मध्ये वापरू शकतात. पण चूक झाली, छोटीशी चूक झाली. शर्मिष्ठा, ते पेन देऊ त्याला. तुला हे काम आहे की हे पेन तुला शर्मिष्ठाला विकायचंय. हे केलंय आम्ही. ही नवीन कंपनी आहे, आता नवीन मॉडेल आहे. हे पेन आहे, फक्त जास्त किंमत नाही. हे खूप स्वस्त पेन आहे, फक्त 20 रुपयाला आहे. एवढं कमी किमतीतले म्हणजे याच्यात काहीतरी नेमकं काहीतरी खोट असणार ना. एवढं स्वस्त कोण देतं पेन? ट्राय करून बघा, तुम्ही चालून बघा, चांगले पेन आहे. बघा तुम्ही हातात घेऊन बघा, चालून बघा. ती हा पेन घेणार नाही. त्याचं कारण सांगू तुला. तू काय केलंस, तिला सांगायचा प्रयत्न हा केलास की हे पेन तुझ्याकडे कसं आणि तुला विकायचंय कसं. पण तिला त्याची गरज आहे का नाही विचारलंस तिला? तो बोलू शकतो पण आय थिंक आता तो घाबरला. मी दीपक कोळी. जास्त करून मला इंग्रजी येत नाही, थोडे कम्फर्टेबल वाटत नाही. मी खडक लक्ष्मीचं काम करतो आणि दुसरं MIDC पण कधी कधी जातो आणि गाडी रिपेऱ्या गॅरेजमध्ये पण जायला आवडतं. जरा थोडं कामं करत असतो तिथं मी. कधी प्रेमात पडलायस तू? वाटलं जरा परिस्थितीमुळे 2 पाय माघार घ्यायला लागलं. प्रेम ही भावना आहे. हा, मी प्रेम करतो, नाहीच नाही. माझ्या कामावरती, माझ्या माणसांवरती, माझ्या मित्र परिवारावरती प्रेम करतो. प्रेम कोण करत नाही, सगळे करतात. तुला नोकरी का हवी? मला माझी परिस्थिती बदलायची आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आम्हाला राहायला घर नाही, एका ठिकाणी मला व्यवस्थित सेटल व्हायचं आहे, त्यामुळे मला नोकरी पाहिजे सर. मग तुझं खडक लक्ष्मीचं जे आधी चालू होतं, तुमच्या घरची परंपरा आहे, ती बंद करशील? नाही, एवढं नाही करणार. ते जी माझी लोककथा आहे ती चालू ठेवणार ना. मग ती शहरात कशी शहरात करणार? हा, करणार सर. ज्यावेळी मला सुट्टीला असेल ऑफिसला त्यावेळी तर टाइम करणार मी. आणि ऑल द बेस्ट तुला. घेऊन जा. मॅकम सर, मॅडम. मॅकम. तुला मी हाच चेक करायला सांगितलेला. जेव्हा मी बघितलं ह्याला की ह्याने एंट्री घेतली आणि ह्याचं पूर्ण पोश्चर असं होतं आणि तोंड असं पडलेलं, तेव्हा माझ्या पोटात पूर्ण असं गोळा आलेला की अरे हा देवा, हा काय करतोय. म्हणजे हा फर्स्ट इम्प्रेशन मध्येच असं डाऊन का झालाय. हाऊ आर यू ऋषिकेश? आय एम फाईन. इंटरव्ह्यूसाठी मला टेन्शन आलं, काय बोलायचं तिथं, काय करायचं. हिने सांगितलेलीत, पण तरी बी काय बोलायचं. आपण कवा गेलो नाही 4 चौकात. झोपला होता का बाय? अरे यार, बाहेरचा चेहरा देऊन जरा जागाव आणि एक मिनिट. वाजले 2:51. तू 2:52ला इथे पाहिजे मला, 1 मिनिटाच्या आत. पटकन जा, फास्ट. कोण गेला काय? ते बघू भाई. थँक्यू मॅम. येस. आला तो आय होप 1 मिनिटाच्या आत आलाय. कोण ना
का लेट झालं तुला इथे तोंड धुण्याला? वॉशरूम गम वॉशरूम लांब आहे? इंटरव्ह्यू आलास ना, हा मग झोपला का? झोप आली की रात्री झोपण्याच्या आधी? दुपारी बी झोपतो मी. दुपारी झोपतोस? हा चल तुला हवी तिची नोकरी मिळली, तुला हवा तो पगार मिळाला, जाऊन झोपलास दुपारी तिकडे की मला दुपारी झोप लागते, तर मग तुला काही कामावर ठेवणार असं वाटतंय तुला? नाही ठेवणार. मग त्यासाठी मला तुझा आवाजच येत नाही. तुला ऐकू येते का काय बोलतोय ते? नाही ना? आम्ही काही वाचत नाही. तू सांग मला, तू कोण आहेस आणि काय करतोस? माझं नाव ऋषिकेश चव्हाण. मी राहतो इचलकरंजीत, जिल्हा कोल्हापूर. मी पैलवान करतोय. तालिमीत कसं कुस्ती करायची शिकवलं कोणी? मला तालमीत शिकवलं अमृत भोसले. कोण आहे ते? मामा वस्तात आहेत आमचे. जे मामा आहेत ते? हा मामा. मुंबईत काम का कुस्ती, तर याच्यामध्ये काय महत्वाचं आहे? आता मुंबईत काम. बैठक किती मारतो? बैठक मी 1000 मारतो. 1000 मारतो? मग आता एक काम कर, चल तू उभा राहा. आता बैठक मारत पुढची उत्तरं दे. जोर आणि बैठक मारला मला आता ही कपड्यावर कसं जोर बैठक मारायचं ते अवघड झालं. एक तर पॅन्ट फिट होती, ही पॅन्ट केव्हा घातून नाही असली पण फिट बसल्या, फाटली तर मला सांगा. काय जोर मारतो? हा जोर मारता येतील? हा बूट काढून जोर मारतो. एवढं शिकवलंय. रेझ्युमे कोणी बनवला? सुरती मॅडमनं बनवला. आता आपलं ठरलं असं की तुला आम्ही काम देणार. आता काय काम असणार माहितीये? जे तिथे तुला अख्खी सिक्युरिटी सांभाळायची. सांभाळशील? हा सांभाळ. खाली 30 पोरं असतील, सांभाळशील? हा सांभाळ. म्हणजे सांगणार की आता सर यायला, सरांनी सोडा आणि दुसऱ्या माणसांनी सोडू नका. आता ह्या क्षणी 10 लाखाची तुला ऑफर आहे. आखाडा सोडायचा. ओ माय गॉड. सगळं सोडायचं आणि इकडे येऊन राहायचं. 10 लाख मिळणार. बोल काय करशील? पण मामा नाही म्हणतोय, आता काय करणार? ओ माय गॉड. मग काय तर सांगून म्हणजे रिक्वेस्ट. मामा आहे तुझा आणि मी तुला म्हटलं की ही नोकरी करायची नाही, तुम्हाला काय सांगणार? समजव मामांना. मामा, माझी आत्ताच परिस्थिती लई कंडिशन खराब आहे. मला इंजुरी झाली आहे, मला लागले. मला पैलवानकी म्हणजे जरा त्रास व्हायला, मला जोर मारायला, बैठक मारायला, म्हणजे गुडघ्यात झाले तसं इंजुरी. मग मला जमना झाले. मग त्यासाठी मला पैशाची गरज आहे. म्हणजे मला खर्चाला पैसे नाहीत, त्यासाठी मी नोकरी करणार आहे. अच्छा, मग मी तुला म्हणतो नाही करायची नोकरी. मग त्याच्या पलीकडे मला सांगावं लागेल. मग तरी करशील ना? मग जाऊन हां जाऊन करणार, करशील कारण गरज आहे नाही मला. हां बरोबर. म्हणजे तू हो हो म्हणशील ना नोकरी? हां हां बघितलं आता कॉन्फिडन्स आलाय. हां निघतोय ना आवाज बाहेर? हां हां, तर तसाच कॉन्फिडन्स ठेव. आणि या कॉन्फिडन्सने जाण. तुला मनात जे तुला वाटते खरं आहे, हे केलं पाहिजे, हे माझ्यासाठी चांगलं आहे, ते तू करशीलच. मामाला पटवून पण देशील. आणि मला हे नक्की खात्री आहे की तुझ्या मामाला पण त्याची काळजी आहे, म्हणून मामा सगळं करतो. सो ऑल द बेस्ट तुला. ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. छान बोलतो. आय एम तो हॅपी भाई. जसं जसं त्यांनी प्रश्न ह्याच्याबद्दल, ह्याच्या तालमीबद्दल विचारले, तसं तसं थोडा खुलायला लागला आणि तेव्हा त्याचा कॉन्फिडन्सही वाढला. आणि तो जो ग्राफ लो एनर्जी टू हाय एनर्जी तुम्ही बघितला तेव्हा मी खूप प्रचंड खुश झाली. डिफिकल्ट होते इंटरव्ह्यू, तर मला असं होतं की यु नो काहीतरी करून राहा, मला थोडेसे सिंपल क्वेश्चन विचारावे. तू इंटरव्ह्यूला आलाय ना? तुला शिकवलं असेल ना मेंटॉर कोणी असेल बाहेर तिने वगैरे, तर हे काय टाय खाली वरचं बटन नाही लावलेलं आहे, असं जातात का इंटरव्ह्यूला तुमच्याकडे? जग वाढायची माझी भीती वाढत होती. मला लय भीती वाटत होती. नाही लावलेला त्याला खूप टाईट होतोय तो शर्ट. इंटरव्ह्यूच एकदम असा डिफिकल्ट नोटवरती स्टार्ट झाला, तर काय होणार? गाडी का नाही गेली तुम्हाला सांग? तुला माहिती इंटरव्ह्यू होता आज? टाइम भेटला. मग ठीक आहे, टाइम नाही मिळाला ना. एक काम करूया, तुझा इंटरव्ह्यू आपण नंतर घेऊया. शेवटी तू जाऊन दाढी आणि मिशी हे करून. मला तिथे असं झालं, अरे प्लीज रामा, हा बोलते तुला करायला नाही लावणार. मिशी नाही कापू शकत. का? सॉरी, वडील वारले कापतात. अच्छा, म्हणून तुला मिशी काढतो. बरं, आणि दाढी? दाढी कापू शकते.
दाढी काढून येऊ शकशील ना? बारीक करू शकतो. बारीक करू शकतो. पण काढणार नाही. काढणार. नोकरी गेली तरी चालेल, दाढी काढायची नाही आपण. हो दाढी. बरोबर ना? इथे तू काय काम करू शकशील असं तुला वाटतंय? मॅम तुम्ही सांगितलं तर समोरचं मन वळवू शकतो आपलं. माझं पहिल्यांदाच मन मोडलंय. दाढी कर म्हटल्यानंतर तू म्हणाला दाढी करणार नाही. झालं माझं मन मोडलं. आता काय करू? जर मन जिंकायचं असेल ना तुला, तर तुला दाढी करायला लागेल. आपण ट्रिमर मागूया. ट्रिमर राहणार आहे कोणतरी? हो खरंच करायला म्हणा. आणा ट्रिमर आणा. आणला? व्हेरी गुड. घाबरल्यासारखा वाटतोय तो. सो आता हा ट्रिमर मी तुला देणार आहे आणि तू जाऊन काय करणार आहेस? दाढी शेव करणार आहेस. क्लीन. हो माय एकदम इमोशन एकदम ना? मागे. एकदम. पण हा रेडी हो करायला. अरे करून बस देख रे. गुड रेडी झाला ते आम्हाला बघायचं होतं तुझी तयारी किती आहे हे करण्याची. गुड. चांगली गोष्ट आहे की तुझी तयारी आहे आणि माझं थोडं मन अर्धवट थोडं जिंकलेलं आहे. एकदम मनापासून एकदम जेन्युइन आन्सर्स त्यांनी सांगितले, फिल्टरलेस. तर मला इतकं प्राऊड वाटत होतं ना त्याचं की खूप छान इंटरव्ह्यू केला. काय आहे ते? हे प्लीज आय हॅड टोल्ड यू इट इज अ रेझ्युमे. काय तुझं नाव? माय नेम शत्रुघ्न मोगरा पावरा. आय एम 20 years old. स्किल्समध्ये तू लिहिलेलं आहे की कम्युनिकेशन म्हणजे काय? कम्युनिकेशन म्हटलं मी काम करू शकतो जास्ती. नाही पण त्याचा अर्थ तर कम्युनिकेशन असा होत नाही ना. हे कोणी लिहिलंय? पार्टनरने. मग तिने तुला विचारूनच लिहिलंय ना. स्किल्स म्हणजे काय की तुला काय काय येतं. मी असंच गावोगावी फिरतो. मी बहुरूपी कलावंत आहे. ह्या गावात 4 दिवस त्या गावात 4 दिवस असं फिरून मी माझं पोट भागवतो. शिक्षण काय झालंय? शिक्षण असं भटकन तर फिरण्यामुळे काय शिक्षण झालेलंच नाही. हे गुलाब आहे ना, गुलाब विकायचंय काय? हां, त्याचा काय फायदा काय तोटा काय मला माहिती नाही. हे गुलाब त्यांनी घेतलं पाहिजे आणि ते गुलाब त्यांच्याकडे आयुष्यभर राहिलं पाहिजे. भीती तर वाटली मला. त्यांनी सांगितलं तेवढंच गुलाब विकायचं, कारण की माझं एकदम असं झालं तर सर ही गुलाब जे तुम्ही हातात घेतल्यानंतर तुमच्याकडे लोक बघितले पाहिजे. हो ही गुलाब कुठून आणलं? हां ही गुलाब नेमकं आणलं कुठून? हे फुल कुठं पण भेटत नाही. आणि हे फुल घेऊन तुम्ही जर गेले त्यांना निसास बघितलं ना त्यांनी, सर फुल कुठून आणलं तुम्ही नेमके? ते बघताच मला एकदम आनंद वाटायला लागला. मी खुश होते, असं नाही की त्यांनी वाईट केलं, पण माझं म्हणणं आहे की त्यांची कपॅसिटी जर 10 आहे ना तर त्यांनी 6-7च केलं, कारण ते जरासं त्या सगळ्या ॲटमॉस्फिअरला घाबरले होते. तुला आम्ही हॉटेल चालवायला पैसे देतो की तुझं हॉटेल सुरू कर, पण तुला बिझनेस सोडायला लागेल तुझा, कारण एक माणूस 2 गोष्टी नाही करू शकत. करायला तयार आहेस का? नाही सर. नाही मग हॉटेल कसं चालवणार तू? दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. त्याच्यासाठी मी प्रयत्न करीन सर शिकण्याचा. पहिले शिकेन. हां पण सगळं ठीक आहे. तुला हॉटेल चालवायचं आहे, तुला फार्मिंग करायचं आहे, तुला हॉटेलला पैसे देतोय पण तुला ते नको आहे, पण तुला फार्मिंग सोडायचं नाही आहे. तुला जॉब पण नाही करायचा आहे तरी तू इकडे सगळेच जण नोकरी करणार तर शेती कोण करणार? आणि माझ्या गावातले मुलं म्हणजे कसं ते शहरी भागात म्हणजे नोकऱ्यांसाठी जातात ना, त्यांची जी हालत आहे ते मला पाहून नाही होत. तर मला असं शेतीमध्ये असं काहीतरी करायचे की जे माझ्या गावातील मुलं वगैरे आहेत, लोक वगैरे आहेत, ते बाहेर नाही गेल्या पाहिजे, ते गावातच राहून आपलं काहीतरी केलं पाहिजे. एक फोकस ठेव आणि एक क्लॅरिटी ठेव. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. धन्यवाद. येस. इथे मी तुला फक्त काय जॉब द्यायचा आहे तर तुला सेल करायचं आहे तेवढा ह्याचा. तुला आधी कुठे नोकरी केली तिकडे कधी त्रास झाला? कोणी त्रास दिला? ते कपड्याच्या कंपनीमधल्या कसे आहेत तर इग्नोर करेत. तू साईडीक बस, तू आम्हाला टच होऊ नको. का? ते त्यांना माहिती. तू शिद्यांचा तुझी केसा घुंगू राहत, तू साईडीक बस.
जेवण करताना बी साईडीक जेवण देत ते जेवण करे मला बरें दिसना. मी मागीर तुमचे कंपनी रावन ते मी जातो घरार जावन काम करतो असे इग्नोर करले. मला खूप त्रास आहे. फादर बी वाईट होला. मी एकलाच काम करून घराला बघूच पाहिजे. अरे काय नाही हा तुला देणार, चांगली नोकरी देणार. अरे तू सगळं छान होणार. ओके, आपण काही टिकायचं, काही आपण हे नाही करायचं. ओके, कॉन्फिडेंटली इथे काम करायचं. ठीक आहे, सगळं छान होणार आहे ना. थँक्यू. ओके, आपल्याला ताकद आहे ना आपली घरातली लोक, बस आपण कोणाला घाबरायचं नाही. आणि इथे मुंबईत अशा शहरात गेल्यावरती अशी लोक खूप भेटतात. त्यांना सांगायचं तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, मी मेहनत करणार आणि काम करणार. हे घे, हे माझ्याकडनं तुला. शाबाश. गॉड ब्लेस. छान झाला. गोड बोलतात रे लोक, असे कसे वागू शकतात यार. रंगरूपावर नाही बोलू यार. आपल्याला कल्पनाच नसते ना, आपण शहरात राहतो, काहीच माहिती नसतं रे. फेस करावं लागतं. आणि आपण आपले प्रॉब्लेम घेऊन बसलेलो असतो आणि त्यांना काय किती गोड आहे तो पोरगा. काय विचारणार याला, काय बोलणार याला. सॉरी. धन्यवाद. माय नेम इज अथर्व राजेंद्र जगताप. वेअर डू यू लिव्ह? आय एम लिव्ह वाई, सातारा. एज्युकेशन? एज्युकेशन सेकंड इयर्स. कॉलेज? हां, कॉलेज सेकंड इयर. माझी खूप चिडचिड झाली तिथं. माझं असं झालं की का मी तुला शिकवलंय, तू का असं करतोयस. सो मला कळत नाहीये, हॉबीज आणि स्किल मध्ये आहे बुलेट कार्ट रायडिंग, म्हणजे बैलगाडी, आणि रिच बिझनेसमॅन व्हायचे. बैलगाडीचं सांगायला गेलं तर ती बैलगाडी एक माझा नाद आहे स्वतःचा. त्याच्यावरून मी इतकं काही करत नाही, पण त्यात मलाच खर्च करायला लागतो. मलाच खर्च करा, त्यासाठी मी कामाला म्हणजे जातो इथे तिथं. बैलगाडीची शर्यत करून हे करून तू श्रीमंत कसा काय बनणार? कारण तू आत्ताच म्हणालास की त्याच्यासाठी तुलाच खर्च करावा लागतो. मला वाटलेलं किती मी घेतलंय त्याचं हे सगळं. मी त्यासाठी कामाला आलो इकडं. कारण घरचे बी म्हणतात की बैलगाडीचे काही नाही. मला बी आता समजलंय चांगलं. आता जर हा जॉब आम्ही तुला दिला तर तू हे सोडशील, बैलगाडी वगैरे सगळा नाद तुझा सोडणार? बैलगाडी नाद नाही सोडणार, पण मी कामाच्या वेळेस कामच करणार. मी जर म्हणाले की इथेच थांबायचे, नाही जायचं, सोडायला लागेल तरच करायचं, तर काय करशील? हा प्रश्न पण घेतलाय मी त्याच्याकडून करून. मी इथे राहणार. मी माझ्या मागं पोरं तयार करून ठेवलेत सगळे. मी म्हणजे नाद सुटणार तुझा? नाद तसा नाही सुटणार, पण मी कामाच्या वेळेस कामच करणार. इथे कोणाची रेस लावणार? इथं कामाची माझी रेस लावणार. अरे वा. तुला खोटं बोलायला लागलं तर तू खोटं बोलशील का? तुम्ही मला सांगितलं मी बोलणार, कारण मी तुमच्याकडे कामाला आहे. तुमच्याच ह्याच्यात आहे मी. तुम्ही खरं सांगाल ते काही करू शकतो. मग म्हणजे मी उद्या तुला सांगितलं की याला जाऊन मारून ये, तर मारून येशील, मारामारी करून? आता तुम्ही सांगितले मला, मी तुमच्याकडे कामाला आहे. का एका नोकरीसाठी तू एका माणसाला हर्ट करणार का? तिथे तुला स्वतःचं मत नाहीये. माझ्या लाईफ मध्ये हे मी कधी केलेलं नाहीये. पण ते काम चांगलं आहे वाईट आहे याचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे की नाही? ते तुला पाहिजे की नाही? हा, मग त्याचा मी विचार करणार जरा. ओके, म्हणजे मी जे सांगेन ते तू करणार नाही, बरोबर? ठीक आहे, म्हणजे हा माझं काही ऐकणार नाहीये. बघूया याचं काय पुढे कसं करायचं ते. त्यांचे प्रश्नांवर प्रश्न येत होते आणि हा वेड्यासारखी काहीतरी उत्तरं देत होता. तुझी मेंटरचं नाव काय इकडे? अनुश्री माने. ओके, अनुश्री समजा तुझ्याशी खोटं बोलली, ती खोटंच बोलते माझ्यावर. काय काय खोटं बोलते? तिच्या वागण्यावरून बोलण्यावरून कळतं जरा. तुला आवडत नाहीये तिच्या बरोबर? नाही आवडत, मी तिला बोलतो डायरेक्ट. माझी तळपायाची आग मस्तकात गेली होती. मी थरथरत होते. मला सुचत नव्हतं की
हे किती मेस होत चाललंय आणि किती किती फालतूगिरी आहे ही. तिचा राग एवढा आहे की ती पुढचं काय कोणाचं ऐकूनच घेत नाही, कसलंच ऐकून घेत नाही. काय संबंध आहे? तर कधी रागवले मी? काय बोलते? कधी रागवले मी? ऑल द बेस्ट. ऐक 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 बरं ठीक आहे, मी चिडते. हा मी चिडते. तो पण चिडतो. नाही नाही तो दोघे चिडता तुम्ही ऐक 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 एकमेकांवर. तू मगाशी होतीस सोबत किंवा तू पण होतीस. तो मला काय बोलला आठवतं? की म्हणला तो हो मला. यार. कधी? तरी बोलला, त्याच्यावरती मी ट्रिगर झाले, त्याच्यावरती मी चिडले त्याला. नमस्कार जजेस, नमस्कार नमस्कार. कसं चाललंय? मस्त. कसं चाललंय? छान छान. बॉस बनून कसं वाटतंय? तुम्ही या साऱ्यांनाच बघितलं आहे, सगळे कॅन्डिडेट एक एक करून. सगळ्यात आधी सांगा, तुम्हाला इंटरव्ह्यू करून कसं वाटलंय? ती खूप रॉ आहेत मुलं, मॅच्युअर झाल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं मेंटरिंग मला वाटतं खूप झालं आहे आणि त्या मेंटरिंगच्या प्रमाणे प्रभावात येऊन ते खूप पॉझिटिव्हच ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. काही झालं तरी आपल्याला काम मिळवायचं एवढं लक्षात ठेवा वगैरे, या सगळ्या गोष्टी. मुंबईत राहायचं म्हणजे काय फक्त नुसतं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून चालत नाही, तर तुम्हाला बाकीच्या गोष्टींचा सुद्धा अंदाज असायला पाहिजे. ते सुद्धा त्यांना सांगायला हवं. व्यवहार ज्ञान शिकवायला हवं आणि ते त्यांना यायला हवं. मी तर म्हणेन की फार आउटस्टँडिंग पोरं आहे ती, की त्यांनी शहरात येऊन या सगळ्या गोष्टींच्या खाली दबून न जाणं, आपल्याला काय जमतं, आपण काय करू शकतो हे शोधायचा प्रयत्न करणं इज अ व्हेरी बिग थिंग. आज ज्या पद्धतीने तुमच्याशी ते सगळे बोललेत ते बघून मला पण आय वॉज व्हेरी सरप्राईज. सो येस, आय होप दे लर्न फास्ट अँड दे बिकम बेटर एट इट, कारण त्यांची स्वप्न सगळ्यांना पूर्ण करायची. पण आज जर का तुम्ही हे सगळे 12 जणांचे इंटरव्ह्यूज घेतले, त्यातून तुम्हाला जर का कोणाला इंटर्नशिप द्यायची असेल तर तुमचे काय प्रेफरन्सेस किंवा काय चॉईस किंवा काय सिलेक्शन असेल? दोन तरी आपल्यात एक फेवरेट नावं निघत आहेत. नाव न घेता ओके करायचे म्हणून. ओके. या सगळ्यांपैकी हे टॉप 2 असं मला वाटतं आहे. सगळ्यात बॉटमला जर का कोणाला ठेवायचं असेल तर कोणाला तुम्ही सिलेक्ट करा? बॉटम असं नाही, पण मी असं म्हणेन की तयारी थोडीशी हे दोघं करेक्ट. मलाही हे 2 बॉटम वाटते. तयारी पाहिजे. सो याच्यातनं कोणाला तुम्हाला इंटर्नशिप द्यावीशी वाटते आज? मला वाटतं आम्ही एक युनॅनिमसली ठरवतो. सुनील साहेब तुम्ही नव्हता, बट जस्ट ट्रस्टिंग आर इन्स्टिंक्ट ऑन दिस, मला वाटतं की ही व्यक्ती, हा जो आहे, यांनी सगळ्यात उत्तम इंटरव्ह्यू दिला आणि आम्हाला ह्याचा इंटरव्ह्यू घेतानाही मजा आली आणि त्यांनी तो देतानाही मजा घेतली असं मला वाटतंय. सो वी विल डेफिनेटली हायर. ओके, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले, पण ही जी व्यक्ती आहे करेक्ट, ही तुम्हाला सगळ्यात जास्त भावली. येस. आणि तुम्हाला असं वाटतं की या व्यक्तीला इंटर्नशिप दिली पाहिजे. ओके, मी आपले खरंच खूप खूप आभार मानतो तिघांचे की तुम्ही आज वेळात वेळ काढून आलात आणि खरंच म्हणजे मजा आणली तुम्ही. ज्या पद्धतीने तुम्ही इंटरव्ह्यूज कंडक्ट केले, ज्या पद्धतीने तुम्ही बॉस बनला, तर फक्त बॉसही न राहता तुम्ही त्यांना खूप गोष्टी तुमच्याकडनं दिल्यात आणि तीच गंमत आहे या शोची, की आपण त्यांना अजून काय देऊ शकतो आणि त्यांच्याकडनं काय घेऊ शकतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. अरे झालं तर काय? काय पडका टास्क नेक्स्ट झालं ना? पाणी पाणी पे, पाणी तर पे. काय झालं? अथर्व, कालची गोष्ट सांगते जी की माझ्या डोक्यात होती. मी बोलले नाही आणि ह्याच्या आधी पण खूप वेळ असं झालंय, पण मी इश्यू नाही केला त्या गोष्टीचा. मी समजून घेतलं. सगळ्यांना दिसतं की मी त्याच्यावरती चिडचिड करते, मी त्याच्यावरती रागराग करते. तो मला काय म्हणला माहितीये का? ड्रेस तू मी ऐक ना 2 मिनिटं मला बोलू दे. मी ह्याला बोलले की ऐक ना, तुझी लायकी नाहीये. कसं वाटेल त्याला? किती नाव आहे माझं आणि किती लोक ओळखतात मला आणि किती लोक प्रेम देतात. आणि इथे इथे हा मला म्हणतो तू हा पोचतो, तू पोचतोस का रे मला? हा, मला राग आला त्याचा. आणि आज मी तुला शिकवलेलं, मी तुला इंग्लिश मध्ये तू का नाही दिलास मग इंग्लिश मध्ये इंट्रोडक्शन? आज मी तुला इंग्लिश मध्ये इंट्रोडक्शन शिकवलं होतं. तुझा बिझनेस प्लॅन जो तू मला सांगितलेलास की तुला गुरं हे करून त्यांना पालन पोषण करून त्यांना विकायचंय, हे सुद्धा मी तुला क्लिअर केलं होतं की हे असं असं बोल. तिथं का नाही बोललास तू? माझ्या लक्षातच नाही आलं तिथं म्हणून नाही बोल. का नाही लक्षात आलं? मग कुठं तुझं डोकं शेण खायला जातं का? नीट बोल जरा. नीट बोलायचा संबंध येत नाहीये. इथं मी एकटी
जेवढे एफर्ट्स मी घेते ना तेवढं तू पण घेतले पाहिजेस. बोलू आपण. नाही बोलायचा संबंध नाही. ऐका ना, इथे जेवढे पण आहेत ना, आजच्या टास्कला मला माहितीये मी काय म्हणतात बॉटम मध्ये, त्यामुळे सगळ्यांनी मला नॉमिनेट करायचं. या आठवड्यात आहे ना आपण घराच्या बाहेर जायचंय. मी एकटीने मुक्त घेतलाय का सगळे टास्क चांगले करायचा? त्या दिवशी डायरेक्ट टास्क क्विट केलास तू. ही पोरगी रडत होती, तुला फरक पडत होता का तिच्या समोर? एका तरी मुलीची रिस्पेक्ट करतोस का? इथं कोणी पण सांगायला तयार आहे की कोण तुला एक्सेप्ट करेल ऍज अ पार्टनर. मी करतेय, मी काय सहन करते तुला नाही माहितीये. या आठवड्यात बाहेर पडलो नाही ना, त्याशिवाय त्याला किंमत नाही कळणार की हा गेम किती महत्वाचा आहे. मग म्हणतोय की तिथं सांगतोय की खोटं बोलती, ही मला नाही आवडत. मी खोटं बोलले किंवा मी काही गेम केली तर आमच्या फायद्याचीच आहे ना ती. प्रत्येक वेळी ह्याला माझे डिसिजन्स नाही पटत. चल बरं बस असू दे बस. म्हणजे मला गरज आहे का? तिला गरज नाही का कशाची? मी तुला कालच सांगितलं त्यासाठी पार्टनर बदल म्हणून. मी आपलं जाऊ दे मरू दे म्हणतोय. आपल्याला गरज आहे, आपलं कशाला भांडायचे? मी आलोय गेम खेळा इथे. काहीलाच बोलाय, तुम्हाला नाही बोलायत. ऐका सगळ्यांनी, एक गुड न्यूज पण आहे. 23rd March 2025 subject internship award and congratulations to dear Krish Gowde. अच्छा सेम अपॉइंटमेंट लेटर तू जिथे गेला होतास ना त्या ऑफिस मध्ये तुला इंटर्नशिप मिळाली आहे क्रिश. एकाने वाचा. वेळ आली आहे नॉमिनेशनची. आज ज्यांच्या प्रयत्नांना यश आलं, ज्यांची मेहनत रंगली आणि जे सेफ झोन मध्ये सुखरूप पोहोचले आहेत ते म्हणजेच आजच्या टास्कचे विनर्स आहेत. आपल्या सर्व गावरान ब्रोला विनंती आहे की त्यांनी वरती फाउंटन एरियामध्ये येऊन आपलं वोट द्यायचं आहे आणि एका जोडीला नॉमिनेट करायचं आहे. सिटी सुंदरीसला विनंती आहे की त्यांनी महिला घरात जावं. धन्यवाद. सो म्हणजे नॉमिनेशन तुम्ही करणार. आपला वोट टाकण्यासाठी वरती जावे. नाव काय या जोडीदारचं नाव मला माहित नाही. मुलगा चांगला आहे पण तिला जोडीदार चांगला नाही आहे. अनुश्रेणी अथर्व. मला माझा मित्र चांगला वाटतोय अथर्व. आता अनुश्रीने जे अथर्वला बोललं फार चुकीचं होतं, त्यामुळे मी त्याला नॉमिनेट करतोय आणि घराला जायला आग्रह करतोय. रामाचं लिहिलं आहे, तू माझं नाव सांगितलं म्हणून टाकलं. त्याचं परफॉर्मन्स मला चांगलं नाही वाटलं. मी रामाला नॉमिनेट करतो कारण मला त्याचं पटत नाही. ऐश्वर्याला बोलायचं कळत नाही. पाहून ऐश्वर्या, कारण काहीच नाही वासच. अर्जुन, रेवती, दीपक, प्रणाली स्वभाव आवडत नाही. शत्रुघ्नला द्यायचं आणि शत्रुघ्नच्या बकेटला. आजचं ते टास्क नाही आवडलं त्यांचा मला. निक्सन आणि भाग्यश्री. निक्सन आहे तो सर्वांसोबत मिसळत नाही.